एका अपघाताने संपूर्ण राज्य हादरलं. पण आता त्या अपघातामागची एक धक्कादायक माहिती समोर येते. बारामतीकडे जात असताना झालेल्या विमान दुर्घटनेनंतर आता चर्चेत आलाय त्या विमानाचा पायलट. माध्यमातील वृत्तांनुसार कॅप्टन सुमित कपूर यांचा 15,000 तासांचा उड्डाण अनुभव असला तरी त्यांचा भूतकाळ वादग्रस्त असल्याचे दावे केले जात आहे. म्हटलं जात आहे की यापूर्वी 2010 आणि 2017 दोन्ही वेळा उड्डाणापूर्वी लिकर पॉझिटिव्ह आढळल्यामुळे DGCA कडून त्यांना कठोर शिक्षा झाली होती आणि थेट 3 वर्षांचं निलंबनही झालं होतं. नंतर निलंबन संपल्यावर त्यांनी VSR व्हेंचर्स या खासगी कंपनीच्या अंतर्गत पुन्हा उड्डाण सुरू केलं. या कंपनीकडे राज्यातील अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की इतका वादग्रस्त इतिहास असलेल्या पायलटला राज्यातील अतिमहत्त्वाच्या नेत्यांचं विमान उडवण्याची परवानगी मिळालीच कशी? VSR व्हेंचर्सने त्याची पार्श्वभूमी तपासली होती का? सध्या हे सर्व मुद्दे तपासाअंतर्गत आहेत आणि अंतिम सत्य चौकशीनंतरच समोर येईल. पण एक गोष्ट नक्की, या अपघाताने अनेक प्रश्न उभे केले आहेत. तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा सबरी खबरी.